सुप्रजाच्या माझ्या सगळ्या प्रेक्षक मैत्रिणींना, मुलींना नमस्कार. दरवर्षीप्रमाणे नवदुर्गा हा उपक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तुमच्या आमच्या सारख्याच ह्या सगळ्या महिला आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करतायत. यांच्याबद्दल आपण जाणून घेतल्याने आपल्याला एक प्रकारची प्रेरणा मिळते. आपल्याला वाटतं की आपल्यासारख्याच ह्या बायका आहेत, पण कुठल्या तरी ध्येयाने वेड्या झालेल्या आहेत. मग आपण का नाही असं ध्येय वेडं होऊ शकत? म्हणून आपण आज त्यांना बोलतं करायचंय. आज ज्या आपल्याकडे आपल्या गेस्ट आलेल्या आहेत, त्यांचं नाव आहे सुचेता गरुडे. ऑल इंडिया रेडिओ, आपण नेहमीच ऐकतो रेडिओ लावतो, पण रेडिओच्या मधनं बोलणारी जी व्यक्ती असते ती आपल्याला कधीच दिसत नाही. त्यामुळे आज आपल्याला त्या समक्ष दिसत आहेत. सुचेता गरुडे ह्या ऑल इंडिया रेडिओवरती कार्यक्रम करतात. काय कार्यक्रम करतात, कसे कार्यक्रम करतात, ऑल इंडिया रेडिओसाठी काही विशेष प्रशिक्षण घ्यायला पाहिजे का, त्यांच्या काही गमती जमती असं आपण त्यांना बोलतं करणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर नमस्ते सुचेताताई, आज आमच्या नमस्ते. सुप्रजामध्ये स्वागत. नमस्ते नियती मॅम आणि माझ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून मी स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार करते. नवरात्रीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. प्रथम म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी मुलाखत देण्याचं कबूल केलं, ह्याच्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. आणि ऑल इंडिया रेडिओ मधली तुमची कारकीर्द कशी सुरू झाली, ती ऑल इंडिया रेडिओ पासूनच सुरू झाली का इतर काही चालू झालं, ते आम्हाला अगदी मनमोकळेपणाने सांगा. येस नियती मॅम, खरं तर हा प्रवास जो आहे माझा तो खूप लहानपणापासून सुरुवात झाला. असं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं काहीसं माझं होतं. माझं ना बरं. फार काही अभ्यासाकडे लक्ष नसायचं कधी. म्हणजे सगळ्या या अच्छा. अशा अदर ऍक्टिव्हिटीज मला फार आवडायच्या. अभ्यास थोडासा पाठीमागे असायचा. आणि मला आठवतंय की मी 5वीत होते. तर हं. तेव्हा आमचा वर्ग सुरू होता आणि सरांना माझ्या काहीतरी डबीर नावाचे सर होते आमचे. तर त्यांना हा. काहीतरी काम होतं, तर ते लिहित बसलेले आणि मला सांगितलं की सुचेता तिरमारे उठ आणि एक धडा वाचून दाखव. आणि सरांचं टेबलवर काहीतरी सुरू होतं. हा. सो मी उठले आणि सरांनी सांगितलेला धडा निमूटपणे आपला वाचला आणि मी येऊन बसले. तेवढ्यात ना हा. सरांनी कामाच्या व्यापातून मान वर काढली आणि मला म्हणाले, अरे वा सुचेता, तुझा आवाज खूप छान आहे. मी 5वीत होते तेव्हा. म्हणे हा. तू नक्की मोठेपणी तू ऑल इंडिया रेडिओची, ऑल इंडिया रेडिओ नाही म्हणाले, पण म्हणाले की तू रेडिओची अनाउन्सर एक दिवस तू नक्की होशील. खरं तर अरे वा. लहानपणी आमच्या, हा, खरं तर त्यांनी सरांनी, आता सर नाही आहेत माझे, नाही तर नक्की मला जाऊन सरांचा आशीर्वाद घ्यायला, सरांना गर्वाने सांगायला मला फार आवडलं असतं. पण आता सर नाही आहेत, पण नक्कीच तो त्यांचा आशीर्वाद कुठेतरी माझ्या पाठीशी आहे. हो. तर लहानपणी तर आपल्या रेडिओच असायचा, टीव्ही फारसे तेव्हा नव्हते. त्यामुळे आमच्या नव्हते. घरी रेडिओ सुरू असायचे, रेडिओ ऐकणं, रेडिओ. आणि तेव्हा रेडिओ बद्दल असं खूप कुतूहल असायचं की अरे एवढ्याशा छोट्याशा रेडिओत माणसं कशी जाऊन बसतात, कशी हा. मावत असतील, इतके मला फार प्रश्न कुतूहल असायचे असतं. रेडिओ. कुतूहल अगदी असतं अगदी. माणसाला. हा हो. म्हणजे कसे. आणि पुन्हा एक अनाउन्सर उठला की दुसरा लगेच माणूस कसा आतमध्ये शिरत असेल, आणि इतके मला, खरंच सांगते मी, इतके मला रेडिओ विषयी प्रश्न पडायचे. पण असंच करता करता मग मला गॅदरिंग मध्ये भाग घ्यायची खूप आवड होती, मला ड्रामामध्ये भाग घ्यायची खूप आवड होती. मी बरं. लहानपणापासून व्हॉलीबॉल खेळायची. आणि बरं. आईचं म्हणणं असायचं की अरे हे सगळं सोड, पहिल्यांदा अभ्यास कर आणि मग हे बाकीचं. आई आता तिच्या जागी बरोबर होती. कोणतेही पालक थोडेसे असं म्हणतातच की हो. पहिल्यांदा अभ्यास आणि मग बाकीच्या ऍक्टिव्हिटीज. पण फारसं माझं काही अभ्यासात लक्ष नसायचं. आता व्हॉलीबॉलची एक छोटीशी गंमत तुम्हाला सांगते. आमच्या शाळेमध्ये एक मुलींची टीम होती आणि ते 10वीतल्या मुलींची टीम होती. आणि पुन्हा मी हा. 5वी 6वीतच होते. पण मला त्या व्हॉलीबॉलची इतकी आवड होती खेळायची, आणि मला लहान म्हणून काही त्या टीम मध्ये घ्यायचं, ग्राउंड मध्ये घ्यायचेच नाही. मग मी बरं. ग्राउंडच्या पाठीमागे त्यांना बाहेर गेलेला बॉल आणून द्यायचं काम करायचे मी. अच्छा. तर ते बाहेर गेला की त्यांना पळायचा कंटाळा, जा सुचेता पळ तू. मग मी आपली पळत पळत जाऊन जिथे बॉल गेलेला असेल तिथे आणून द्यायचा. असं करत करत मला आठवतंय की मी 7वी मध्ये 10वीच्या टीम मध्ये मला त्यांनी व्हॉलीबॉलच्या टीम मध्ये घेतलं. घेतलं. इतकी मी आणि प्रगती उंची केली. पहिल्यापासून उंची मला वाटतं जास्त असल्यामुळे त्यांनी लगेच घेतलं असेल नाही का, व्हॉलीबॉलला म्हणजे मी, उंची खूप. हो, 7वीत तर मी व्हॉलीबॉलच्या 10वीच्या टीम मध्ये मी गेले पण. आणि आठवतंय आम्हाला की आमची टीम कैगरा पुरोहित कन्याप्रशाला सांगलीतनं मी लहानाची मोठी झाली. माझं खरं बरं. माहेर सांगली आहे. तर बरं. त्या मुलींची शाळा होती. आणि
खास सामने असायचे फेब्रुवारीमध्ये. तर आमच्या व्हॉलीबॉलच्या टीमचा सामना हा सगळ्यात शेवटी ठेवायचे, की जेणेकरून सगळ्या शाळेला तो आमचा सामना बघायला मिळेल व्हॉलीबॉलचा. वा सो वा असं वा. खूप लहानपणी गमती जमती, थोडीशी खोडकर होते, फार चुलबुली होते, काही फार शांत. आम्ही 6 बहिणी, सगळ्या बहिणी अगदी खूप सिन्सिअर, अभ्यास एके अभ्यास असं करणाऱ्या. पण मी तुम्ही काही तशी नव्हती, शेंडेफळ, त्यामुळे तुम्ही नाही, मी शेंडेफळ. शेंडेफळ नाही, नाही, मी शेंडेफळ नाहीये, मी मधली आहे. पण मधली तरी असून पण सुद्धा आईला हा, हो, हो, खूपच हट्टी म्हणा, किंवा सगळा खोडकरपणा, सगळ्या कंप्लेंट्स आईकडे यायच्या, बहिणींकडे कंप्लेंट्स यायच्या, ती अशी करते, ती तशी करते. पण काय, तो स्वभाव असतो ना माणसाचा, तो आपण बदलू नाही शकत आहे. आणि मला वाटतं त्या स्वभावातच एक मजा आहे वेगळी, खूप शांत, पण नक्कीच, काय बरोबर नक्कीच त्या म्हणजे थोडं स्वभावाला म्हणजे खोडकर. हे इतकं तुम्ही आत्ताचे सुंदर सांगितलंय. आम्ही नेहमी आमच्या पालकांना हेच सांगत असतो की अभ्यासाच्या व्यतिरिक्त एक विश्व असतं आणि तो शालेय बरोबर. शालेय अभ्यास मार्कांसाठी. पण तुम्ही आता जेव्हा ऑल इंडिया रेडिओवरती अनाउन्सर असता, लोकांची मुलाखत घेता, तेव्हा तुम्हाला जो अभ्यास करायला लागतो तो परीक्षेच्या साठी नसल्यामुळे तो हवा हवासा वाटतो. तो करायला अगदी कंटाळा नक्कीच. येत नाही. किंवा हा. व्हॉलीबॉलमध्ये ती चिकाटी ठेवणं, बॉल घेऊन येणं 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 दरवेळी, की कधीतरी आपल्याला टीम मध्ये मिळेल, ही जी हे जे नक्की. गुण आहेत ना, हे जोपासणं आणि हे हट्टी मुलांमध्ये जास्त असतात. जी मुलं येस, मस्तीखोर असतात, नियतीला. आपल्याकडे कृष्णाचं उदाहरण आहेच, ते हो, हो, त्याच्यासाठीच हो. आहे. आपल्याला जे नक्की. कृष्ण हे व्यक्तिमत्व आहे, की खोडकरपणा हा लहानपणचा गुणच आहे, तो असायलाच पाहिजे. नक्की. त्यामुळे खूप छान, आणि मला मला खूप आवडलं तुम्ही हे सांगितलेलं. आता नाही, पुढे जाऊया. नियतीला आणि हा नाही, आणि काय होते माहितीये का, म्हणजे मी आई वडिलांना पण, आपल्या बऱ्याच मैत्रिणी हा कार्यक्रम बघतीलच किंवा बघत हो. असतील. तर मला एक सांगायचं की मुलांच्या बाबतीत ना, फक्त अभ्यासात हट्ट करून काहीच फायदा नाहीये. शेवटी त्यांचा कल आहे तो एक 5वी 6वी 7वी पर्यंत आई वडिलांना हो. कळतो की आपलं मूल हम्म. कुठल्या कलेचं आहे. तर मला वाटतं हो. की तेव्हा त्यांना खूप त्याच्याच मध्ये खूप वाव दिला ना, की हम्म. अवघड नाही होते. कारण ते मूल इतकं त्याच्या आपल्याला आवडते त्या गोष्टीसाठी, इतकं पॅशनेट असतं, इतके कष्ट करायला ते तयार असतंय. तर हो. ते आता मला आई एकटीला घेऊन बसायची बाजूला अभ्यासाला, बाकीच्या हा. कुणाकडे लक्ष द्यावं नाही लागायचं. पण बस, तू माझ्या समोर बस, कपडे धुतीये माझ्या समोर बस, स्वयंपाक करतीये तू समोर बस, तू इकडे तिकडे जाऊ नकोस. पण शेवटी त्याच्यातून मी पळ काढून आपलं माझं सुरू असायचं. पण करायचे. यांनी काय होतं मला वाटतं, की आपण सगळ्या आता तुम्ही जसं म्हणाला चिकाटी, तशी एकाग्रता सुद्धा आपल्याला खूप महत्वाची नक्कीच. आहे. आपल्याला हो. त्याच्यातून कष्ट करायची सवय लागते, की अरे मला हे अचीव करायचं आहे, मला हे हवं आहे, मला हो. इथेपर्यंत पोहोचायचंय. ती जी जिद्द आहे ना, ती असं फक्त अभ्यास आहे की अभ्यास, आणि मला नाही वाटत की येत असेल असं. नाही 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 असं नाही असं माझं म्हणणं आहे. नाही नाही, अगदी बरोबर आहे. पण मग आता अ, आकाशवाणी कडे कशा वळलात ते सांगा ना हा, आम्हाला. सांगते. मी 10वी पर्यंत मी सांगलीतच होते, आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की मी या क्षेत्रामध्येच मला करिअर करायचं होतं. जेव्हा सरांनी मला हे सांगितलं, तेव्हाच माझ्या डोक्यात कुठेतरी फिट झालेलं होतं की आपल्याला आकाशवाणी गाठायची आहे. सांगली हो. आकाशवाणी खरं तर होतीच तशी, पण त्याबरोबरच मी लहानपणापासून नाटकात पण, बालनाट्य म्हणा, एकांकिका म्हणा, अशी काम करायची. मला अभिनयाची आवड होती. मी एक छोटासा किस्सा सांगते. मी 10वीत असताना मी टायपिंगच्या क्लासला आईने मला घातलेलं होतं, की बाकीचं पण काहीतरी येऊ दे म्हणून. तर तेव्हा टायपिंगच्या क्लासचे आमचे मालक होते, मला आता नाव हम्म. नाही आठवत आहे त्यांचं. पण हम्म. त्यांनी हम्म. माझ्या पर्सनॅलिटीला बघून त्यांनी मला एक मराठी चित्रपट ते काढणार होते. तर त्यांनी मला अचानक विचारलं की अरे सुचेता, माझ्या चित्रपटामध्ये तू हिरोईनची भूमिका करशील का? तेव्हा मी फार बारीक वगैरे अशी होते. तर हा. मला तर आनंद झाला फार. अरे, एवढी काही हे न करता आपल्याला हिरोईनची भूमिका ऑफर होतीये सरांकडनं. हो. मग मी अगदी हो. आईला आनंदाने सांगितलं की आई, मला सर असे विचारतायत, तर मी जाऊ का ग? मला कोल्हापूरला मीटिंगला त्यांनी बोलावलंय, किंवा तू चल, किंवा हम्म. बाकीच्या बहिणी होत्या, मी जाते त्यांच्याबरोबर. तर आई थोडीशी म्हणजे ऑर्थोडॉक्स म्हणण्यापेक्षा, आम्ही 6 जणी होतो आणि 6 जणी आम्ही बहिणीच होतो. त्यामुळे आता मला वाटतंय की आई तिच्या जागी बरोबर होती. कारण हे थोडंसं फील्ड म्हटल्यानंतर लोकांच्या भुवया उंचावायच्या. तर हो. मुंबईसारख्या ठिकाणी ठीक आहे, पण सांगली हो. हे तेव्हा माझ्या लहानपणी थोडंसं हे होतं. आता हो. ते खूप हो. सुधारलेलं आहे. आणि आई बरोबर यासाठी मी म्हणते, आता मला ते समजते की आई तिच्या ठिकाणी बरोबर होती. कारण आईला आजूबाजूचे नातेवाईक, समाजातली लोक असं म्हणायला नको, अरे पिक्चर मध्ये हिची मुलगी काम करते. त्यामुळे आई आमच्या बाबतीत अशी खूप सिक्युअर आम्हाला हे प्रोटेक्टिव्ह. करायची. कोणी प्रोटेक्टेड होती, की कोणी नावं नको ठेवायला, अरे यांची मुलगी पिक्चर मध्ये काम करते किंवा नाटकात काम करते.
त्यामुळे आईने बरोबर. मला अगदी स्पष्ट नकार दिला, म्हणाली सुचा या क्षेत्रातली लोक चांगली नसतात, त्यामुळे तू काही जाऊ नकोस. मग ठीक आहे, बरोबर. शेवटी किती हट्टी असलं तरी आई वडील सांगतात म्हटल्यानंतर काहीतरी त्याच्यात तथ्य असतंय, तर त्याने गुणी बाळासारखं मी ऐकलं. पण ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की नाही, मला ह्या क्षेत्रातच जायचंय. मग 10वी झाल्यानंतर, 10वी आपली काठावरतीच मी पास झाले, म्हणजे फार काही 90-80 वगैरे असे टक्के नाही पडले मला. आपले कॉलेजला जाण्यापुरते मार्क्स घेतले आणि मी मुंबई गाठली. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं नुकतंच. बरं. तिच्याकडे मी आले, कारण मी वडील माझे थोडेसे ऍडव्हान्स विचारायचे होते. म्हणजे ही सगळ्या वडील ना लहानपणी आम्हाला एकांकिकाच्या स्पर्धा बघायला आम्हाला घेऊन जायचे. तर बरं. बरं. मग तेव्हा पण असं फार वाटायचं, यार आपण पण कधी स्टेजवरती जाणार, आपण हे कसं ऍक्टिंग कधी करणार वगैरे, ते डोक्यात असं फार माझ्या घोळत होतं. मग वडिलांना मी 10वी पास झाल्यानंतर सांगितलं की मला मुंबईला जायचंय आणि मला या क्षेत्रामध्येच करिअर करायचंय. तर वडील पण इझिली तयार झाले, कारण माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर आहेत ते थोडेसे या क्षेत्रात, त्यांनी अगोदर नाटकं वगैरे अशी केलेली होती. त्यामुळे बरं. माझे बरं. वडील, "ठीक आहे, तुझी इच्छा आहे तयार तर झालं. फारीला धरून बांधून आपण ठेवू नाही शकत आहे." तर मग ते हो. तयार झाले मुंबईला पाठवायला. त्याप्रमाणे मग मी मुंबईला आले. मी उल्हासनगरला माझ्या मोठ्या बहिणीकडे राहिले आणि मग तिथेच ऍडमिशन घेतलं कॉलेजला. आणि खऱ्या अर्थाने माझी तेव्हापासून, म्हणजे 11वी पासून या क्षेत्रात माझी आणि दमदार एंट्री झाली आहे. नियती मॅम, मला सांगायला खूप छान वाटतंय. मी हा. सांगतेच तुम्हाला, मी बोलू का, कारण मी हो. फार बोलते असं वाटायला. नाही, नाही, नाही. आम्हाला खूप बरं वाटतंय ऐकायला सगळं. खरंच छान वाटतंय. सांगा ना. आणि आधी मॅम, मी 11वीत होते. 11वीत असताना छबिल दासचे एक विलास जोशी सर होते, चित्रकलेचे बरं. सर होते ते. तर ते नाट्य शिबिरं पण अरेंज करायचे. तर माझ्या एका ओळखीच्यानी सांगितलं की छबिल दासला जा, तिथे विलास जोशी सर आहेत, ते आता नाहीयेत सर, पण ते नाट्य शिबिर घेतात, त्यांच्याकडे खूप खूप चांगले चांगले नाट्यकर्मी तयार झालेले आहेत, त्यांचं शिबिर अटेंड कर. आणि मग एकदा आपण त्या प्रवाहात गेलो ना, की मग आपल्याला त्या प्रवाहातली माणसं भेटायला मिळतात, त्यामुळे कॉन्टॅक्ट मिळतात, एक ग्रुप आपल्याला बरोबर आहे. मिळतो. अगदी सो बरोबर आहे. मी दादरला सो मी दादरला विलास जोशी सरांचं शिबिर अटेंड केलं आणि तिथून मला मग जी माझी सुरुवात झाली, मला खूप चांगले चांगले ग्रुप्स मिळाले. पुन्हा वेगवेगळ्या एकांकिकेत मला भाग घ्यायला मिळाला. आणि कॉलेजमध्ये असताना आमचा उल्हासनगरचा एक ग्रुप होता. मग त्यांना समजलं की ही विलास जोशी सरांचं शिबिर करतीये. सो त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मला विचारलं, तो माझ्या भाऊजींच्याच ओळखीचा ग्रुप होता. तर त्यांनी मला विचारलं की गणपतीचा काळ होता, तू आमची एकांकिका करशील का? एकांकिकेचं नाव होतं उफराटा. आणि खूप थोडा बरं. बोल्ड लीड रोल होता तो, आणि थोडासा बोल्ड होता. बोल्ड बरं. याच्यासाठी मी सांगते की आता तो बोल्ड वाटणार नाही, पण एक दारुडा माणूस असतो आणि त्याची मुलगी असते, आणि तो दारूच्या पैशासाठी मुलीला थोडंसं वाईट काम करायला सांगतो. मी यासाठी ओके. बोल्ड म्हणते. हा. हा. तर मग मला तर म्हणजे खूप भारीच वाटलं की अरे, आपल्याला लीड रोल मिळाला. मग हो. माझ्या हो. हो. रिहर्सल्स वगैरे माझ्या सुरू झाल्या. आणि शांताबाई स्मृती चषक होता चेंबूरला, त्याच्या स्पर्धा लोकमान्य नगरला भरायच्या. बरं. आनंद जोगांच्या आईच्या नावांच्या प्रित्यर्थ त्या स्पर्धा, एकांकिका बरं. अजूनही भरतात त्या हा. स्पर्धा. तर त्या हा. स्पर्धा होत्या. मग आमचा फायनली प्रॅक्टिस रिहर्सल झाली. आमच्या स्पर्धेचा दिवस आला आणि शेवटची एकांकिका आमची होती. आणि वा. हा. अ, त्यात नियती मॅम, एवढं टर्निंग हे आलं ना, की जो माझ्या बरोबर काम करणारा हिरो होता, अनिल भोसले नावाचा होता तो. तर तो हा. अचानक ग्रुपला सांगतो की नाही, ही नवीन मुलगी, एवढी छोटी 11वीतली मुलगी आहे, तिला हा रोल काय झेपणार आहे म्हणे. आणि तो अरे. थोडासा, त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेली होती. तर हा. म्हणाला मी नाही हिच्यासोबत काम करू शकत आहे. तर सगळ्यांना अरे. इतकं की लास्ट मिनिटला, आता आपली एकांकिका आहे सगळ्यात शेवटची, हो. त्याच हो. दिवशी बक्षीस समारंभ पण होता, म्हणजे तो शेवटचा दिवस होता एकांकिकेचा. हो. तर त्याला हो. कसं तरी समजावून त्याला तयार केलं. शेवटी तो तयार झाला. आमची एकांकिका व्यवस्थित छान झाली. समोर परीक्षक म्हणून राजन ताम्हाणे होते, कुमार सोनी सर होते, असे हा. दिग्गज हा. परीक्षक त्या हो. एकांकिकेला होते. होते. तर हा. छान आमची एकांकिका आमची छान पार पडली. आणि त्या दिवशी ज्यांनी ज्यांनी तिथे एकांकिका सादर केलेले होते ते सगळे ग्रुप्स आलेले, पण 2-3 हा. दिवस स्पर्धा त्या सुरू होत्या. हो. तर सगळे हो. ग्रुप आलेले होते, कारण बक्षीस समारंभ त्याच दिवशी होता, तो शेवटचा दिवस होता. आणि नियती हा. मॅम, मला सांगायला खूप आनंद होतो की मुंबई क्षेत्रातली त्या ह्याच्यातली एकमेव बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून मला प्राइज मिळालेलं होतं. अरे वा. वा.
काय मस्त. म्हणजे ह्याच्यापेक्षा त्या व्यक्तीला काय प्रूफ उत्तर देणार नाही का? येस, उत्तर दुसरं काही असूच शकत नव्हतं. पण मला अगदी. लहान होते तेव्हा फार काही मला त्याच्याशी कॉम्पिटिशन करायची नव्हती. अर्थात तो सिनियर होता त्यामुळे मला कुणाशीच कॉम्पिटिशन नव्हती. पण नाही मला नाही, माझं पण ध्येय तुमचं कामच गाठायचं होतं. बोललं ना तुमच्यासाठी. हो हो म्हणजे हो. काय बोलायची येस. गरजच नाहीये नाही का? हो. आणि पहिलं बक्षीस मी राजन ताम्हाणे आणि कुमार सोहनी सरांकडनं बेस्ट ऍक्ट्रेसचं घेतलं. वा तेव्हा एकमेव मी मुलगी होती, म्हणजे लेडीज होती की तिला हे मिळालेलं. वा. सो असा प्रवास सगळा सुरू झाला. हे करता करता माझं एकांकिका मी करतच होते. हा. त्यातच मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्याच्या ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या माझं लग्न झालं. 20व्या वर्षी लिटरली माझं लग्न झालं. बरं. सो लग्न झाल्यानंतर 1 वर्ष मी घरातच, म्हणजे घरातच रमलेले होते. फार काही मी 1 वर्ष केलं नाही. आणि मी रेडिओची आता सुरुवात खरं तर सांगते की हा रेडिओची सुरुवात कशी झाली ते. हा. 1 वर्षानंतर माझ्या मिस्टरांना प्रमोशन झालेलं होतं, माझ्या मिस्टरांचं. तर ते बरं. नागपूरला, त्यांचं म्हणजे आमची बदली झाली, त्याची बदली झाली. मग आम्ही नागपूरला शिफ्ट झालो. नागपूरला बरं. शिफ्ट झाल्यानंतर मेन ऑफिस त्याचं नागपूर होतं. बाकी 3-4 जिल्हे नागपूरचे त्याच्या अंडर होते. मग राहायचं कुठे, तर भंडाऱ्याला राहिलो. तिथे थोडे दिवस राहिल्यानंतर आम्ही चंद्रपूरला गेलो. पण त्याला बरं. चंद्रपूर जवळून गडचिरोली, वर्धा वगैरे सगळं जवळ पडायचं, म्हणून मग आम्ही मेन ठिकाण म्हणून चंद्रपूरला आम्ही शिफ्ट झालो. झालं. चंद्रपूरला शिफ्ट झाल्यानंतर मी तशी घरीच होते, कारण नागपूरला माझं कोणीच नाही. त्यामुळे फार काही तिथे ओळखी नव्हत्या. मी आपली घर आणि मी एवढंच, बाकी नातेवाईकही कोणी नागपूरला नव्हते. तर एवढंच मी बरं. करायची. पण एक दिवस मला अचानक माझे गुरु जे आहेत, मी त्यांना गुरु मानते, सांगली आकाशवाणी केंद्राचे जे निवेदक आहेत, प्रकाश गडदे सर, आणि ते बरं. उत्तम सांगली जिल्ह्यातले दिग्दर्शक आणि लेखक आहेत ते. तर बरं. त्यांच्याबरोबर मी लहानपणी खूप एकांकिका केलेल्या होत्या. माझ्या बरं. भावाचे मित्र होते, माझे गुरु होते ते, म्हणजे आकाशवाणीतले अनाउन्सर, त्यामुळे मी त्यांना गुरुच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे हो सो हो. त्यांच्याबरोबर मी खूप कामं केलेली होती लहानपणी. मग त्यांना कुठून तरी समजलं, माझ्या भावाकडून मे बी समजलं की सुचेता चंद्रपूरला आली आहे. मग सरांचा पण मला अनपेक्षितपणे एक दिवस फोन आला की अरे सुचेता, तू चंद्रपूरला आली आहेस. म्हणतो हो सर. तर ते, आणि तेही नेमके त्याच चंद्रपूर आकाशवाणीला अनाउन्सर म्हणून अरे त्यांची वा बदली झालेली होती. वा वा. तो मला म्हणाले आता काय करतेय. म्हटलं काही नाही सर, काय घरी बसलीये निवांत, इथे काही काय करू शकते या ठिकाणी. कारण हो थोडासा तो गावासारखा भाग, आता हो. थोडंसं सुधारलंय आदिवासी पण चंद्रपूर. हो. हा. हो. हा, थोडासा तसा भाग होता. त्यामुळे काय बसलीये, चल या आकाशवाणीमध्ये. सो मी सरांना भेटायला गेले आकाशवाणी, तिथल्या अधिकाऱ्यांची त्यांनी माझी ओळख करून दिली. आणि नियती मॅम, तुम्हाला खरं सांगते की माझी खरी सुरुवात चंद्रपूर आकाशवाणीवरून झाली आहे. आणि वा. मला सरांनी सांगितलं की आपण एक ऊन पाऊस नावाची सिरीज करतो, पण सुचेता एक आहे की तुला लिहावं लागेल. म्हणजे ती आपणच, अच्छा. म्हणजे तिथले कार्यक्रम अधिकारी आमचे प्रकाश गडदे सर, आणखीन मी, असं आपण तिघेच पार्टिसिपेट करणार आहोत. ग्रामीण भाषा असणार आहे, पण आपण हा. तिघांनी टर्न बाय टर्न लिहायचं आहे. म्हटलं बापरे, बरं. आता गडदे सर तर लेखक चांगले होतेच, कारण त्यांच्या हो. महाराष्ट्रात त्यांच्या पहिल्या एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धेत त्यांच्या नाटकं त्यांची पहिले यायचे. पण लिखाणाची तशी फारशी मला काही, म्हणजे अंग नव्हतं लिखाणाचं मला. हा पण म्हणे हा सुचेता तू लिहिशील, तू, मला विश्वास आहे, आपण करूया. मग पहिला हा एपिसोड सरांनी केला. पण नियती मॅम, मी खरं सांगते, माझा तिसरा एपिसोड माझ्याकडे आला. म्हणजे एक दिवस सर हा. लिहायचे, एक एकांकिका, सॉरी, एक ऊन पाऊस रेडिओची सिरीज आमचे दुसरे सर लिहायचे, आणि तिसरा माझ्यावरती आला. मी लिहिला तो. सरांना इतका आवडला. तर आणि काही फार हे नव्हतं, म्हणजे अवघड लिहायचं नव्हतं, किंवा खूप अशी आपली काय म्हणतात त्याला, वाङ्मयीन भाषा साहित्यिक लिहायची नव्हती. साहित्यिक भाषा नव्हती, हा, आपली बोली भाषा अशी. साहित्यिक, हा, बोली भाषा होती. आणि करंट अफेअर्स वरती लिहायचं होतं, म्हणजे सध्या हा काय काय हा आजूबाजूला चाललंय. तर हा. त्याच्यावरती एक 15 मिनिटाचा चंक लिहायचा होता. सो मी लिहिले. नियती मॅम, ती सिरीज आमची इतकी हिट झाली, इतकी हिट झाली, कारण ग्रामीण टच त्याला होता. आणि हो. म्हणजे मी एवढं प्राऊडली सांगते की मला बघायला किंवा आम्हाला भेटायला स्पेशली लोक चंद्रपूर आकाशवाणीच्या बाहेर येऊन उभे राहायचे की अरे पारू वा. आत्या कोण आहे. तरी मी की त्यांना, म्हणजे लोक बिचारे किती भोळी भाबडी आणि रेडिओवरती किंवा रेडिओच्या आर्टिस्ट वरती प्रेम करणारे असतात, की ते हो. आपल्याला तशाच काय म्हणतात, कॉस्ट्युम मध्ये त्या म्हणा, किंवा भूमी तशा रोल इमॅजिन हा त्या करतात. भूमिकेमध्येच बघत असतात. हो. हा, की लिटरली असं मला लोक बाहेर येऊन भेटायचे आणि म्हणायचे की आम्हाला यांना भेटायचं. आणि अरे तुम्ही तो ड्रेस घालता, आम्हाला वाटलं तुम्ही काचता, आणि मोठं कुंकू, तुम्ही डोक्यावरती पदर घेता.
मला इतकं ते भारी वाटायचं ना लोक भेटायला आल्यानंतर. आणि खरंच, लिटरली खरंच. सांगते की ती सिरीज इतकी आमची चालली की एक पत्र, इतकी तेव्हा पत्र यायची आकाशवाणीला, हो, तर हो, हो, पत्रांचा कार्यक्रम एक करावा लागला आम्हाला खास. आणि मग त्या हो, पत्राच्या कार्यक्रमांना आम्ही आम्ही उत्तरं द्यायचो. हो. सो ते सुरुवात माझी प्रेक्षकांना चंद्रपूर खूप आकाश. बरं वाटतं. ते त्यावेळी खूप येस बरं येस येस. वाटायचं पत्रांची हो उत्तरं दिल्यानंतर, हो की हो त्यांनी हो. आपला तर आपली हो पोच घेतली अशा हो पद्धतीने. हो हो. पण ह्याच्यापेक्षा तर काय अशी सर्टिफिकेट पाहिजे नाही का? म्हणजे ह्या अगदी तुम्ही अगदी. बसलेल्या असता तेव्हा तेव्हा या सगळ्या येस आठवणी येणं, त्याच्यामध्ये परत ते येस क्षण जगणं येस ह्याच्यासारखं काय आहे नाही का? येस येस येस. आणि मग आणि मी तसं सांगू तुमची का नाही. हा हा. तशी माझी सुरुवात झाली. म्हणजे मग आम्ही चंद्रपूरला चंद्रपूर. कशी तरी 1-2 वर्ष काढली. मी रेडिओला तिथे जॉईनच होते, मग तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले. आणि तिथून वा. जाताना मात्र चंद्रपूर आकाशवाणीने माझा सबस्टिट्यूट, कारण ती मालिका इतकी ऊन पाऊस हिट झालेली होती, तर हो, मला हो. माझ्या त्या टोन मध्ये बसणारी बाई, माझ्या लहेजात बसणारी बाई त्यांनी खूप शोधली, पण त्यांना मिळाली नाही काही. अरे त्यामुळे बापरे. आमचीच सिरीज, म्हणजे नंतर मला सरांनी सांगितलं, सुचेता अगं आम्ही खूप तशी बाई शोधली पण आम्हाला नाही मिळाली तशी, त्यामुळे तीच सिरीज आम्ही रिपीट 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 वाजवली. आणि हा. फायनली मला त्यांनी तिथे चंद्रपूर आकाशवाणीला सरांनी सांगितलं, आता तू मुंबईला चालली आहेस बदली होऊन. आम्ही बदली करून घेतली तिकडून, कारण का हा. रमणं फार, नागपूर सारख्या ठिकाणी रमणं फार काही हे नव्हतं. आणि पुन्हा माझं करिअर हो, होतच आणि कोणी नातेवाईक नाही तिकडे, काही नाहीये, तर हो, बोर व्हायचं हो. आम्हा दोघांना. तर हम्म. त्यामुळे मग आम्ही शेवटी मुंबईला बदली करून घेतली. मुंबईला आल्या आल्या मात्र मी पहिले, म्हणजे सामान वगैरे सगळं माझं सेट झाल्याबरोबर पहिलं मी मुंबई आकाशवाणी गाठलं मी. तर हा. अशी माझी मग मुंबई आकाशवाणीतली माझी सुरुवात झाली. मुंबई हा. आकाशवाणीत पण मला लगेच, कारण तिकडचा माझा अनुभव होता, तिकडची ऑडिशन माझी होती, त्यामुळे मला फार मुंबई आकाशवाणीत काही फार कष्ट करावे लागले नाहीत. पुन्हा तिथे मला पहिलं कॉन्ट्रॅक्ट मला आठवते मुंबई आकाशवाणीतलं, युववाणीचं कॉफी हाऊस, तुम्हाला माहितीच असेल किंवा जे हो, आपल्या भगिनी खूपच ऐकत प्रसिद्ध असतील. होती. हो, हो. युवावाणीचा कार्यक्रम आहे, मग त्याचं लिखाणाचं कॉन्ट्रॅक्ट मला पहिलं मिळालं. मला आठवतंय की ₹150 फक्त कार्यक्रमाचे मिळायचे, पण ते खूप गोड वाटायचे. त्या पैशांपेक्षा ना, नक्कीच. आपण आकाशवाणीत काम करतोय हेच माझ्यासाठी इतकं भारी होतं ना, की पैसे नथिंग होते माझ्या पुढे. हो, पण हो, मुंबईत आल्यानंतर नियती मॅम थोडंसं असं झालं, की मला नातेवाईक म्हणायला लागले, अरे म्हणजे 6 कॉन्ट्रॅक्ट मिळायचे. अजूनही आकाशवाणीची तीच पद्धत आहे, एका आर्टिस्टला, एका हो. अनाउन्सरला 6च कॉन्ट्रॅक्ट मिळतात. पण मला मिळतात. हो, नातेवाईक थोडेसे, अरे काय ते ₹900 साठी एवढी दगदग. म्हटलं पैसा इम्पॉर्टंट नाहीये, म्हटलं मी नाहीये, नाहीये. पछाडलेली आहे माझ्या करिअरनी. माझे पैसे हो, असेच ₹900 कसे जायचे मला समजायचं पण नाही. त्याच्यातून मला हो, फायदा हो, काही नाही, पण मला जे हवं ते मी अचीव्ह करू शकली आहे माझ्यासाठी. आणि मला तिथे टिकायचं आहे, मला एक चांगली अनाउन्सर म्हणून काम करायचं आहे. हो, माझ्यासाठी हो, तेच खूप मोठं होतं. माझ्यासाठी पैसा अजूनही माझा आकाशवाणी, जेव्हा आता इतके 22 वर्ष जवळपास मी काम करतेय, हो. पण मला पैसा माझ्यासाठी आकाशवाणीसाठी तर कधीच नाही, इम्पॉर्टंट नाही, नाही, नव्हता. नाही, नाही, त्यामुळे नाही. अगदी मी आणि आजही आकाशवाणी मी एक परिवार, आकाशवाणी एक परिवार सुद्धा आहे. म्हणजे हो तिकडची हो लोक एकत्र सगळ्यांनी काम करणं, ते एक स्पिरिट आहे, वेगळं स्पिरिट आहे नाही का? वेगळं वेगळं स्पिरिट. आणि नियती मॅम, तुम्हाला सांगू का, तर एक वेगळं इतकं वेगळी ती नशा आहे ना आकाशवाणीची. अ, हा. खूप असं भारी वाटतं आकाशवाणीत. आणि जे नक्कीच, 20 नक्कीच. वर्षापूर्वी जेवढ्या एनर्जीनी काम करते, तेवढ्याच एनर्जीनी मी आजही तिथे आज काम पण काम. करते. त्यामुळे नाही, आणि मी असं खूप एनर्जीचा आता प्रश्न घेतल्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. हम्म, कारण मी तुम्हाला अ, आत्ता म्हणजे परत भेटले एक 6-7 वर्षापूर्वी आकाशवाणीमध्ये. हो त्याच्या हो अगोदर मी तुम्हाला जवळजवळ 15 वर्षापूर्वी भेटले होते. तेव्हा मी हो हो तुमचं एक अति विशाल स्वरूप बघितलं होतं. म्हणजे तुम्ही खूप तुमचं वजन खूप वाढलेलं होतं. आणि नंतर मी तुम्हाला जेव्हा बघितलं तेव्हा मी स्वतः स्लिमिंग एक्सपर्ट असून मी तुम्हाला ओळखलं नव्हतं. जेव्हा तुम्ही ओळख सांगितली तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि हो मूर्ती तुमची उभी राहिली. तर हे हो. जे तुम्ही अचीव्ह केलं ते मला तुम्ही थोडंसं प्रेक्षकांना सांगायला पाहिजे. जरी हा नक्की. थोडासा हो पर्सनल प्रश्न असला तरी हो. ही नक्की नक्कीच. मी लोकांना नेहमी सांगते की जो व्यक्ती वजन कमी करतं, जी व्यक्ती, ती काही सुपर वुमन किंवा काही तिला पंख आहेत की ते काय वेगळी आहे असं नाही. तुमच्या आमच्यासारखीच आहे, परत ध्येय वेगळी आहे. तर ते तुम्ही येस आम्हाला येस. थोडंसं आम्हाला त्या मार्गाने जरा सांगा ना.
हा नियती मॅम, म्हणताय तुम्ही बरोबर आहे. तुम्ही जेव्हा मला बघितलेलं किंवा आपण 10 वर्षापूर्वी जेव्हा भेटत होतो तेव्हा मी 110 किलोची झालेली होते. तर मला थोडा हायपोथायरॉइड आहे मला. तर त्यामुळे बर. माझं वजन वाढत होतं. प्लस थोडासा इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होता. ती ट्रीटमेंट माझी सुरू होती, त्यामुळेही माझं वजन वाढत होतं. आणि मी त्याला दोष खरं तर इन्फर्टिलिटीला देत नाही, असू शकेल ते एक कारण. पण ना मी पोळी खूप होते, मी अशी खायची ना, म्हणजे लोक पोट भरायला खातात, मी मन भरायला खायची. अच्छा. लिटरली खूप खायचे. म्हणजे जंक हा फूड पण खायची, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम. एका आईस्क्रीमने माझं कधीच पोट भरायचं नाही. आपली खायची आपलं हा मस्त मस्त मौल. ऍक्च्युली मी थोडीशी अशी ना हॅपी गो लकी आहे. मी फार कुठल्या हा. टेन्शनना घाबरत बसत नाही, किंवा काही दुःख आलं तर त्यालाच कुरवाळत मी अजिबात बसत नाही. आहे आजचा बरं. दिवस आपला चांगला गेला, उद्याचा जाणार. आपली ध्येय क्लिअर आहेत, आपल्याला काय करायचं आहे काय नाही. त्यामुळे त्याच्यासमोर किती दुःख येऊ देत, मी अजिबात दुःखांना कधीच कुरवाळत बसत नाही. सो मला हे ओके. प्रॉब्लेम्स आले थोडे, त्यामुळे माझं वजन वाढत होतं. मी फक्त इन्फर्टिलिटी किंवा मी पीसीओडीला दोष देत नाही, त्याबरोबर मी खातही खूप होते. खूप बर. छान आपलं खाण्याचे लाड कारण मी माहिती जिभेचे नसेल चोचले. त्यावेळी पीसीओडी एवढा माहिती नव्हता की हा, त्याच्यामुळे करेक्ट हे करेक्ट. इन्सुलिन प्रमाण वाढल्यामुळे हा माणसाला खा खा उठते. आपल्याला वाटतं हा आपला स्वभाव तसा आहे, आपण खातोय, हा वजन हा वाढतंय, हा ठीक आहे असं. हो हो. हा, मलाही तसंच वाटायचं आणि खात होते मस्तपैकी. पण एका वेळेस मी थायरॉइडच्या एका डॉक्टरांकडे, डॉक्टर वैशाली नाईक म्हणून यांच्याकडे गेले मी त्यांच्याकडे. तर त्या म्हणाल्या की सुचेता, झालं त्यांचं टेस्टिंग वगैरे, माझं सगळं बोलणं झालं टेस्टिंग. मला म्हणाले आता कुठे जाणार आहे सुचेता तू? म्हटलं मॅम मी आता घरी जाणार, झाली अपॉइंटमेंट तुमची, आता मी घरी जाणार. थांब म्हणे. त्या चेअरवरून उठल्या आणि मला म्हणे चल माझ्या बरोबर. तोपर्यंत मला काहीही माहिती नाही, मला वाटलं चहा प्यायला वगैरे बाहेर कॅन्टीन नेत असतील. तर म्हणे चल माझ्या बरोबर. मला त्या बाजूच्या रूम मध्ये घेऊन गेल्या. मला वाटलं कोणाला तरी इंट्रोड्यूस करायला घेऊ, कारण त्या मॅम आकाशवाणीत मुलाखतीसाठी आमच्या सेक्शनला यायचं. बऱ्याच वेळा यायच्या त्या. हा, मला वाटलं त्या इंट्रोड्यूस करायला कोणाला तरी घेऊन गेले असतील. तर म्हणे पुष्पलता डुमरे डायटिशियन होत्या त्या रूम मध्ये बसलेल्या. त्यांना म्हणे हा. ही घे पेशंट माझी, आणि आता तुझ्या समोर हे मोठं टास्क आहे. त्यांना अच्छा. सांगितलं, मॅमना, पुष्पलता मॅमना सांगितलं. मी हम्म. जरा म्हटलं बापरे, आता हे काय, आता म्हणजे माझ्या सगळ्या खाण्यावरती कंट्रोल, सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल हो. येणार. तरी म्हटलं ठीक आहे, त्यांनी एवढं रिस्पेक्टनी आपल्याला कोणाला तरी इंट्रोड्यूस करून दिले, आपण डिसरिस्पेक्ट नको करूया. ऐकायला काय जातंय ना, नुसतं ऐकायचंय. हो. पुन्हा फॉलो करायचंय नाही करायचंय ते आपल्या हातात आपल्या आहे. हातात आहे. हो. मग वैशाली मॅम मला इंट्रोड्यूस करून त्या निघून गेल्या पुढच्या पेशंट्स बघायला. मग डोंगरे मॅमनी माझी सगळी हिस्ट्री हे ते विचारलं. मी पण त्यांना अगदी खरं खरं जे जे होतं ते सगळं सांगितलं. त्यांनी एक डाएट चार्ट मस्तपैकी लिहून दिला. मला असं थोडंसं वाटलं की यार, आज आपण कुठून इथे आलो यांच्याकडे अपॉइंटमेंटला, आणि यांनी कुठून इकडे आणलं. असं झालं. पण नियती मॅम, मी म्हणजे एक अक्षरही याच्यात खोटं बोलत नाही. हा. ज्या ज्या क्षणापासून मी डाएट चार्ट पुष्पलता डुमरे यांच्याकडून घेतला आणि त्यांच्या रूमच्या बाहेर पडले, त्या क्षणापासून मी ठरवलं की हे डाएट आपण फॉलो करायचं. आणि मी ओके. त्या दिवसापासून दुपारच्या घरी आले मी 12-1 वाजता, त्या दुपारपासून त्यांनी दिलेला चार्ट मी फॉलो करायला घेतला. आणि त्याच्यात मी कुठेही चिटिंग केलं नाही, अजिबात. म्हणजे ओके. कवडी मात्र मी चिटिंग नाही केलं. मी बाहेर जात होते तेव्हा सुद्धा मी सगळं मी कॅरी करायचे माझ्या बरोबर. हो. त्यांनी ताक हा. सांगितलं, चणे सांगितलं, त्यांनी जे जे काही मला सांगितलं ना, ते सगळं मी कॅरी करायचे आणि त्या वेळी मी फॉलो केला. नियती मॅम, माझं एका महिन्यामध्ये माझं 4-4 किलो मला वजन कमी झालेलं दिसलं. कमी व्हायला लागेल. हा सो हा माझं हा. असं एका वर्षामध्ये मी 40 kg फक्त डाएटनी माझं वजन कमी वा. केलं. वा. मस्त सो मस्त. आता अजून काय सांगायचं म्हणजे ह्याच्यापेक्षा आपण काय म्हणायचं. हम्म. आणि मग पण त्याच्याही पुढे मी डाएट आजही मी फॉलो करते. आता जरा जरी मला इकडे तिकडे मला असं कुठे काही वाढलेलं शरीर दिसलं ना, की मला अगदी नको वाटतं. की होतं कधी कधी हा. तोंड सणावाराला सुटतं आपलं, पण पुन्हा मी हो. ताळ्यावरती येते की नाही. कारण एकदा आपल्याला छान दिसायची सवय झाली किंवा स्लिम अँड ट्रिम दिसायची सवय झाली ना, की आपल्याला जाडं होणं हे मान्यच होत नाही. त्यामुळे होत नाही. थोडं पॅशनेट आपण, आणि सगळं खायला मिळतं डाएटमध्ये. लोक म्हणजे हो आपल्या हो. लोकांच्या अशा भावना उलट आहेत की उपाशी ठेवतात. पण नाही नाही. आपले डॉक्टर जे असतात
ते उलट आपल्याला सकस सगळा आहार थोड्या थोड्या वेळाने आपल्याला खायला देतात. त्यामुळे उपाशी अगदी राहण्याचा प्रश्नच कुठे येत नाहीये. तो अगदी असं अगदी. करून मी ते 40 किलो वजन कमी केलं. बोला बोला. 40 किलो वजन कमी झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो, मी नेहमी सांगते, सेल्फ एस्टीम खूप जास्त चांगलं वाढतं, आपल्या हातनं काम जास्त चांगलं होतं. तर मग पुढे काय अजून सांगा. नियती मॅम, वजन जेव्हा माझं कमी झालं, अगोदर जाडी होते तेव्हा पण मी धावपळ करायचीच, पण थोडंसं घरी आल्यानंतर मला ते मग असं 5-10 मिनिटं बसायची आणि मग घरातल्या कामांना मी सुरुवात करायची, असं व्हायचं. पण जेव्हा माझं वजन कमी झालं तेव्हा माझा कॉन्फिडन्स इतका वाढला, कारण मी इंडस्ट्रीत काम करते त्यामुळे हम्म. ते लुक आपलं, किंवा आपण जेव्हा कोणासमोरही प्रेझेंट होतो तेव्हा प्रेझेंटेबल असणं फार गरजेचं असतं. किंवा आता आकाशवाणीमध्ये जेव्हा माझ्याकडे इतके मोठमोठे कलाकार येतात, आर्टिस्ट येतात, त्यांच्या मुलाखती घ्यायचा योग मला येतो, तेव्हा आपण प्रेझेंटेबल असणं, किंवा बाहेरही जेव्हा आपण मी आता डबिंग, मी आता पुढे सांगेन माझा प्रवास आणखीन कुठे कुठे कसा व्हायला ते, हो हो पण हो. मला वाटतं की आपला कॉन्फिडन्स लेवल आपली खूप वाढते. आणि मी जाडी असताना जरा अजून एक सांगते की फार मला वेस्टर्न ड्रेस घालायला मिळायचे नाहीत, कारण जाडी असल्यामुळे थोडं ते बरं नाही वाटायचं. पण हो. मला जो माझा वेस्टर्न लुक मला जो देता आला मी बारीक झाल्यानंतर, त्यामुळे इतक्या वर्षांची कसरत मनसोक्त मी भरून काढली. ड्रेसेस पण अगदी. व्हरायटी ऑफ ड्रेसेस मला घालायला मिळाले, आणि प्रेझेंटेबल, आणि मेन म्हणजे आपला कॉन्फिडन्स लेवल आपली खूप वाढते. हे नक्कीच नक्कीच महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आता तो काही असा प्रवास आयुष्यातल्या माझा. गमती जमती सांगा. हो, गमती जमती सांगते ना. मला ना आकाशवाणीत असताना, आकाशवाणीत तर मला खूप, म्हणजे मी आकाशवाणीचं मी यासाठी ऋणात आहे आकाशवाणीच्या, आणि ती कायम असणार आहे शेवटपर्यंत. कारण आकाशवाणीनं आमच्या भाषेवरती संस्कार केलेले आहेत. आकाशवाणीने आमच्यावरती संस्कार केलेले आहेत. आकाशवाणीमुळं खूप मोठमोठ्या लोकांना भेटायची संधी मिळालेली आहे. आकाशवाणीमुळे बोलायचं कसं, वागायचं कसं, पुन्हा शब्दांचे उच्चार कसे करायचे, म्हणजे इतकं आकाशवाणीने आम्हाला समृद्ध केलेलं आहे ना, की मी आकाशवाणीच्या खरंच पहिलं प्रेम म्हणतात ना, तसं आकाशवाणी माझं पहिलं प्रेम आहे. म्हणजे खूप ऋणात आहे मी आकाशवाणीच्या. त्यामुळे जोपर्यंत आकाशवाणी बाहेर जा आम्हाला म्हणत नाही, तोपर्यंत आम्ही ठरवलंय की आकाशवाणीच्या जाणार बाहेर नाही. पडायचं नाही. बाहेर आपल्याला इंडस्ट्रीमध्ये किती मोठमोठी खूप पैशांची कामं मिळू देत, पण फर्स्ट प्रायोरिटी आकाशवाणी सांभाळून आपण सगळं हे करायचं. तर आकाशवाणीतल्या खूप गमती जमती आहेत की लाईव्ह प्रोग्राम्स. आता मी ऍज अ अनाउन्सर म्हणूनही काम करते, आणि गेली बरीच वर्ष हेल्थ रिलेटेड प्रोग्राम करते मी. आरोग्यम, धनसंपदा आणि स्वस्थ भारत करते, ज्या कार्यक्रमात तुम्ही कायम, मी तुम्हाला इन्व्हाइट करते. तुम्ही माझ्या एक आवडत्या टॉकर आहात, नियती मॅम. तो असे तुमच्यासारखे खूप चांगले चांगले टॉकर्स, डॉक्टर्स त्या निमित्ताने मला भेटले. खूप मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती, देवकी पंडित, सुदेश भोसलेंसारख्या, पुन्हा आपले लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या मला मुलाखती घ्यायची संधी मिळाली. आणि मजा येते खूप आकाशवाणीमध्ये. म्हणजे आकाशवाणीत काम करताना ना, एक तर आपण त्या पॅशननी झपाटलेले असायला हवेत, आणि मला सांगायचं की कुठलंही काम करताना ना, खूप डेडिकेशननी काम करायला पाहिजे. हो. ते मनापासून काम करायला पाहिजे, तरच ते काम चांगलं होतं. आणि मग त्यासाठी काही कारणं सांगून मला, म्हणजे घरदार सगळं विसरावं लागतं. खरं तर आपल्याला बाहेर पडायचं आहे ना, आणि मला तर वाटतं त्यासाठी. मला वाटतं घरदारामध्ये जे काही आपल्याला टेन्शन्स असतात किंवा काय मागे आपलं असतं, ते सगळं मागे राहून जातं, की त्याच्याकडे आपलं टोटली दुर्लक्ष होऊन जातं नाही. दुर्लक्ष. आणि मला वाटतं की तसं करायला पण पाहिजे, कारण का प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात नाहीये. प्रत्येक, कितीही हो. आपण हॅपी गो लकी म्हटलं तरी थोडे ना थोडी काहीतरी दुःख आपल्या वाटेला आलेलीच असतात. अगदी पण मला अगदी वाटतंय की ती कुरवाळत बसलो ना दुःख, की आपलं पुढचं लाईफ फार कठीण आहे. आपण खरं. असलेला सुख सुद्धा उपभोगू शकत नाही. तर मी तर खरंच फंडा खरं. तोच ठेवलेला आहे, दुःख पाठीमागे ठेवायचं. मग आहे पहिल्यांदा ना एक म्हणजे फार मी देवाला म्हणायचं, अरे काहीतरी मला तू, म्हणजे काही कमी झालं की अरे रडायची, देवा काय तुम्हाला हे दिलं नाही, हे दिलं नाही. मग एक दिवस मी विचार केला, अरे यार आपल्याला दिलंय त्याच्याकडे आपण बघत नाही, एवढं दिलेलं आहे भरभरून, ते न बघता हो. एक नाही त्याच्यासाठी का आपण देवाजवळ रडतो. तरी बाकीचं खरंच. दिलंय की ते उपभोगू दे मला. हा. ते ते एन्जॉय तरी उपभोगायचं करू दे. हा, ते माझं एन्जॉय करायचं माझं राहून जाते. आणि नाही त्याच्या पाठीमागे मी हात धुवून लागलेली आहे, मला हे हवाय हवाय हवाय, म्हटलं नको, द्या सोडून पाठीमागे नाहीये ते, आहे ते आपण एन्जॉय करूया. खरंच. तो खरंच दुःखानं मला इतका वाटते तुम्ही, पुढे नाही, आता हा इतका पॉझिटिव्ह विचार सांगितलेला आहे, ते तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नेहमी दिसतं.
म्हणजे मी तुम्हाला नेहमी भेटते किंवा तुमचे जेव्हा फोटो बघते तेव्हा त्याच्यामध्ये खूप सकारात्मक अशी एक व्यक्ती आहे असं मला नेहमीच वाटतं. म्हणजे जॉयफुल आपण म्हणतो ना, आतनं आनंदी व्यक्ती अशा पद्धतीचं. तर त्यामुळे नाही मला नियती, म्हणजे हा, नाही बोला खरंच बोला तुमचं नियती कौतुक. मॅम बोला. नाही नाही, खरंच कौतुक आहे तुमचं. तर तुम्ही काय सांगत होता? नाही तेच सांगते मी की जास्त दुःखानं कवटळत बसू नका. दुःख ही अगदी सगळ्यांना, किती वरच्या लेवलचा माणूस असू दे, खालच्या लेवलचा असू दे, आपल्याला काय दिलंय ते ते क्षण उपभोगा, तुम्ही ते क्षण एन्जॉय करा आणि पुढे चालत राहा. सो आकाशवाणीचा असाच प्रवास माझा करता करता काही मला मूवीजच्या ऑफर्स आल्या. तर हा त्या माझ्या नावावरती सध्या 4 चित्रपट, मराठी चित्रपट मी केलेत, काही शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत, काही ऍड्स केलेल्या आहेत मी. पण हा फार ऍक्टिंगच्या पाठीमागे ना, ऍक्टिंग या व्हॉइसिंगच्या क्षेत्रामुळे थोडीशी ऍक्टिंग माझी पाठीमागे पडली. फार मी हम्म. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण ज्या ज्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मी ऍक्टिंगची कामं केलेत, त्यांचे पुढचे प्रोजेक्ट जेव्हा जेव्हा आले तेव्हा मात्र त्यांनी छोटा का होईना रोल मला त्यांनी ऑफर केलेला आहे हा आणि मी त्याच्यात काम केलंय. फार मी ऑडिशन्स देणं वगैरे फार मी त्याच्या पाठीमागे पळाले नाही, कारण का व्हॉइसिंगची कामं मला बऱ्यापैकी मिळत होती. तर म्हटलं हा हातचं सोडून आपण पळत्याच्या पाठीमागे लागायला कशाला पण. नको. हो. एका दगडावरती पाय ठेवून आपण छानपैकी त्याच्यातच स्टेबल होऊया. असं करता बरोबर. करता मी डबिंग आर्टिस्ट आहे. मी हा, बऱ्या काही त्याच्याबद्दल मूवीज सांगा ना. ना. येस येस, नक्की त्याच्याबद्दल सांगते. सांगा ना, खूप डबिंग. हा. येस येस, खूप चांगलं क्षेत्र आहे हे डबिंग आर्टिस्ट. म्हणजे आपण ज्या मूवीज किंवा आता वेब सिरीजचं खूप पेव आहे, किंवा आपण टीव्हीवरती ऍड्स बघतो, तर हा त्या मूवीज मध्ये जे कॅरेक्टर्स आपण जे नट नट्या बघतो, तर लीड रोलचे असतात. त्याच लोकांना फक्त ते व्हॉइस देतात, किंवा कधी कधी त्यांनाही डबिंग तेच बोललेलं त्यांना डबिंग करता येत नाही. मग ते आमच्यासारखे डबिंग आर्टिस्टना इन्व्हाइट करून मग हम्म. ते आमच्याकडून ते काम करून घेतात. असं वाटतंय की तो हिरो बोलतोय किंवा ती हिरोईन बोलतीये, पण हो. ऍक्च्युली पडद्याच्या पाठीमागे ते आम्ही त्यांना डब केलेलं असते, आम्ही आवाज दिलेला असतो. तो पण मग ते डबिंगची आता पण एक माझी सांगा. हम्म, एक सांगा की हा तो बोला. आता तिथे हम्म, काय करतोय ऍक्टिंग, हा. त्याच हम्म. वेळी तुमचं त्याच्याशी ते सेटिंग करून तुम्ही बोलायचं असतं का नाही मग ते नाही नंतर जॉईन करतात? नाही, हा हा, मी सांगते तुम्हाला. जेव्हा आपलं शूटिंग लोकेशन वरती होतं, प्रत्येक वेगवेगळ्या हम्म. लोकेशन वरती चित्रपटाचं शूटिंग होतं, तेव्हा हम्म. प्रत्येक ऍक्टरला किंवा ऍक्ट्रेसला कॉलर माईक लावलेला असतो. हा, आणि ते बरं. त्यांचं रेकॉर्ड, त्यांनी बोललेलं रेकॉर्ड होत असते. पण बाकीचा क्युआस त्याच्यामध्ये खूप आलेला असतो. असतो. हो. त्यामुळे तुम्हाला जर तसंच्या तसं उचलून त्यांनी पडद्यावरती दाखवलं, तर तुम्हाला ते नीट क्लीन तुम्हाला ऐकू नाही येणार आहे. ऐकू सो येणार. तो मूवी सगळा पूर्ण कंप्लीट झाला, शूट करून सगळा झाला ना, की तो पुन्हा स्टुडिओत येतो. आणि डबिंगचे मोठमोठे, अंधेरीला मोठी इंडस्ट्री आहे, डबिंग इंडस्ट्रीचे खूप हो. मोठमोठे स्टुडिओ स्टुडिओज आहेत. हा, तर तिथे तो पिक्चर पडद्यावरती दाखवतात. कोऑर्डिनेटर्स आहेत डबिंग इंडस्ट्रीतले. सो त्यांना माहिती असतंय की आत्ताच मी सुप्रिया पाठारेला एका वेब सिरीज मध्ये व्हॉइस कालच देऊन आले मी. सो त्या बरं डबिंग बरं. कोऑर्डिनेटर्सना माहिती असतं की आता सुचेताच्या व्हॉइसची क्वालिटी काय आहे, ती कुणाकुणाला व्हॉइस देऊ शकते. हम्म. खूप आर्टिस्ट आहेत. सो त्यांना माहिती असते की सुचेता, नियती मॅमना आता सुचेताचा आवाज जाईल का, त्या हा पर्सनॅलिटीला मॅच होईल का. तर ते हा तसं बघतात आणि त्याप्रमाणे ते त्या व्यक्तीला, त्या आर्टिस्टला बोलवून काम करून घेतात. तर पडद्यावरती आम्हाला आता सुप्रिया पाठारेला काल मी डब करून आले एका वेब हम्म. सिरीज मध्ये. तर सुप्रिया पाठारेचं काम मला त्यांनी पडद्यावरती दाखवलं. तर एक एक बरं. वाक्य तिचं ऐकायचं पडद्यावरती, आणि मी हा. इकडून माईक वरून बोलायचं ते सेम बरं. वाक्य. मग फक्त बोलायचं नाही, तर त्याच्यामध्ये डबिंगमध्ये फार इमोशन्स, म्हणजे ती कुठल्या इमोशननी बोलतीये, ती हो. हसत बोलतीये, ती कुठे श्वास घेतलाय तिने, ती कुठे रडत बोलती आहे, ती कशी बोलती आहे, ती हसलीये कुठं, रडलीये कुठे, ती बसताना असं केलंय का, हे सगळं त्याच्यात इन्क्लूड करून आपण तिला ते वाक्य त्या रेकॉर्डिस्टला द्यायचं आहे. तो याला पॉज डबिंग कुठे म्हणतात. घेतले, पॉज हो हो आहे नाही, म्हणजे हो खूप हो हो, त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास पण खूप म्हणजे खूप ते खूप. पण नीट ऐकून तसं म्हणायला. जेव्हा मस्त हा, मस्त अगदी. हा, म्हणजे पण ते पण एक पडद्यावरती किती बघताना चॅलेंजिंग आणि हो, वेगळं काम आहे खूप नाही का? खूप चॅलेंजिंग आहे. मी मोठ्या सोनाली कुलकर्णीला व्हॉइस दिलाय, मी सुरेखा पुणेकरला व्हॉइस दिलेला आहे, वा पुन्हा वा सोनी वा. लिव्हच्या सगळ्या वेब सिरीज मध्ये लीड आईच्या भूमिकेला मी व्हॉइस दिलेला आहे. तो असे अरे वा. सीता केलेली आहे रामायणातली मी. आता लेटेस्टचं माझं काम आहे साध्वी ऋतंबरा ज्या आहेत
तर हो. आपकी अदालत मध्ये हिंदी आपकी अदालत त्यांचं झालंय, तर मराठी आपकी अदालत मध्ये साध्वी ऋतंभराला मी व्हॉइस दिलेला आहे. अरे वा, तो किती छान वाटत असं असेल तुम्ही असं खूप. बसल्यानंतर हे सगळं आठवण करणं आणि ते येस येस म्हणजे ते खूप जगणं. म्हणजे आम्ही तेच खूप. म्हणतो की हीच एक एक स्त्री आणि एक पुरुष हे दोन्ही घटक समाजामध्ये तेवढेच महत्वाचे आहेत. आणि अगदी स्त्री अगदी. बाजूला म्हणजे 50% आपल्या पॉप्युलेशनकडे आपण खूप दुर्लक्ष करतोय कुठेही. तसं तसं न होताना आपण अजून म्हणजे स्त्रियांकडे जास्त येस. लक्ष द्यायला पाहिजे. आणि तर मला आमच्या मला वाटते, नाही नियती मॅम, मी थोडस स्त्रियांचा विषय काढला म्हणून मी सांगते की प्रत्येक प्रत्येक इकडे ना काही कला असते. फक्त आपण काय करतो की आता घरी बसणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्या फक्त घरामध्ये स्वतःला गुरफटून घेतात. प्रत्येक इकडे कला आहे, काही ना काही कला आहे. तर फक्त मला म्हणजे मला असं एक सांगायचं आहे की नका फक्त ती धुणी भांडी घरातलं याची वेळ पाळ त्याची वेळ पाळ हे नका करत बसू. थोडस कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्ही बाहेर पडा, थोडंसं बाहेर पडा आणि स्वतःला ग्रो करा. बघा तुम्हाला किती भारी वाटेल. आणि घरच्यांनी पण थोडासा घरच्यांचा सपोर्ट यासाठी असायला लागतो. कारण का आता मी इंडस्ट्रीत आहे तर माझ्या जायच्या यायच्या वेळा काहीच फिक्स नाहीये. त्यामुळे हो. अ, कारण का आता बघा आपण वर्किंग वुमन ज्या आहोत ती आता मला 9ला बाहेर पडायचं आहे, तर आपण 9ला सगळी कामं घरातली करून आपण 9ला बाहेर पडतोयच की. आणि करतोय. तेच मी हो. जेव्हा घरी असेल तीच कामं माझी 1:30, 2, 3 पर्यंत काय विचारू नका, रेंगाळत अगदी चाललेली असतात. पण अगदी थोडस अगदी. कुठेतरी बाहेर पडा, सगळं आपल्याला शक्य आहे. काही इम्पॉसिबल आणि असं कसं आता स्त्रियांसाठी तर काहीच इम्पॉसिबल नाहीये. अगदी नाही. आणि तुम्ही जसं म्हणालात फक्त पैशासाठी नव्हे, पण एक जे समाधान मनामध्ये येस मिळतं येस. की आपण हे खूप एवढं खूप. केलं. ते जेव्हा आपण येस बसतो तेव्हा जे आपल्याला स्वतःलाच आपण थँक्यू म्हणतो. आपणच येस देवी येस. असतो आणि आपणच स्त्री येस. असतो, आपल्याला काही अगदी दुसरं अगदी. कोणी द्यायला येणार नाहीये. तर आता म्हणजे आमच्या सुप्रजाच्या हा. बायकांना तुम्ही काहीतरी संदेश, आता तुम्ही सांगितलंच बाहेर पडा, पण येस अजून येस काहीतरी येस. तुम्ही सांगा. मी हेच सांगते की आपल्यातली जी आवड आहे, नॉट नेसेसरी आता नियती मॅमनी सांगितलं की पैशासाठीच तुम्ही हे सगळं करा, पैसा फार मॅटर नाही करत आहे आपल्या लाईफमध्ये. ठीक आहे, थोडेसे आपण 2 कपडे कमी घालू, एक घास कमी खाऊ, थोडस लॅविश लाईफ आपल्याला मिळणार नाही, पण जे स्वतःचं समाधान आहे की हा मी हे करू शकते, मी हे केलंय. कारण का म्हणजे मी काय म्हणजे हो. नियती मॅम आणि मला हेच सांगायचं जे आपलं स्वतःचं समाधान आहे ना ते खूप. आणि मला वाटतं की आपण जे जे काम करत असतो ना त्या काम कुठेतरी आपलं रजिस्टर होत असते. कोणीतरी आपल्याला म्हणजे भले तुम्हाला तोंडावरती पावती नाही दिली कोणी की तू छान करतेस, तू असं करतेस तसं करतेस, तरी ते आपली चांगली कामं आहेत ना ती रजिस्टर होत असतात. मी याचे एक उदाहरण देते, माझ्या बाबतीत झालेलं. म्हणजे माझ्यासाठी तो हम्म, फार मोठा धक्का होता खरं तर. मी आकाशवाणीचं करते काम, तुम्हाला सांगितलं. आकाशवाणीत काम करता करता आजूबाजूचे आमचे जे कार्यक्रम अधिकारी असतात ते तर सगळ्यांना माहितीच असतं कोण कसं काम करतं, कोण कसं काम करतं. तर मला एकदा सह्याद्री मधून मी 15 दिवसाच्या शूट वरती 2-3 वर्षापूर्वी एका मूवीच्या शूटला मी 15 दिवस पुण्याला गेलेले होते. पुण्यापासून थोडंसं बरं. खेड म्हणून एक गाव आहे, तिथे हो. शूटला गेलेले. आणि दिवसभर आम्ही हॉटेलमध्ये नसायचो, लोकेशनला असायचं. आणि ते लोकेशन असं होतं, डोंगर बिंगर सगळं होतं, त्यामुळे तिथे काही रेंज यायची नाही. तर हम्म, सह्याद्रीचे एक राजेश दळवी म्हणून प्रोड्युसर आहेत, तर ते मला खूप दिवस फोन करत होते आणि आम्ही एकदम लेट नाईट हॉटेलमध्ये यायचो आणि काही मला फोन मिळायचा नाही. म्हणजे एवढ्या रात्री कोण फोन करणार ना. मग हो. एकदा मला मग त्यांनी आकाशवाणीतल्या एका मॅडम ना फोन केला, अरे सुचेताचा फोन लागत नाहीये, काय कुठे गेलीये ती, फोन घेत नाहीये, रेंज मध्ये नाहीये. मग त्या मॅडमनी मला रात्री हॉटेलमध्ये मी आल्यानंतर फोन केला, अगं तुला सह्याद्रीचे राजेश दळवी तुला शोधतायत, तू कुठे आहेस. म्हटलं अशी अशी शूट लागेल म्हणे, त्यांना तू लगेच फोन कर. मग मी राजेश सरांना फोन केला, तर नियती दयाला एवढा मोठा धक्का, त्यांनी मला सह्याद्रीची अँकर म्हणून त्यांनी मला ऑफर केलेली होती. अरे वा लाईव्ह वा वा. प्रोग्रामची अँकर म्हणून त्यांनी ऑफर. मी म्हंटल सर तुम्ही काय बोलताय, म्हटलं मी रेडिओला मी तुम्हाला दिसत नाहीये, त्यामुळे मी कागद ठेवून समोर बोलले काय, मी कशी बोलले काय, मी कशी राहिले तरी फक्त आवाज हे हो. माध्यम आहे रेडिओचं. आणि ते सुद्धा म्हटलं डायरेक्ट लाईव्ह प्रोग्राम, म्हटलं सर मला नाही जमणार आहे हो, तुम्ही प्लीज म्हणजे नाही मी सर करणार. तर सर म्हणे सुचेता तू करशील, ते शूट वरून कधी येणार आहेस. म्हटलं 5 तारखेला. तू ये 6 तारखेला, तू माझ्या सह्याद्रीला ये, तू एक कार्यक्रम हा. बघ आणि पुढच्या कार्यक्रमाला मी तुला बसवणार आहे. म्हटलं हा. बापरे, आता सरांनी कोडं माझ्या समोर ठेवलं म्हटलं. हो. मग मी 5 मार्चला मी शूट वरून आले, मी 5 मार्चला. आणि मी 4-5 दिवस काही सरांना फोन पण नाही केला घाबरून आणि काही सह्याद्रीला
मी गेले पण नाही मी सह्याद्रीला. सरांचा परत फोन, अरे सुचेता कुठे आहे तू 5ला? म्हटलं हा सर आले, पण मला फ्रँकली स्पीकिंग सर, मला थोडीशी लाईव्ह कार्यक्रम करायची भीती वाटते, कारण सह्याद्रीचं टेक्निक फार वेगळं आहे हो आणि त्यात हो लाईव्ह कार्यक्रम आहेत. आम्हाला हो रेडिओ हो लाईव्ह कार्यक्रमाची सवय आहे, ती हो भीती नाही वाटत. पण टीव्ही म्हटल्यानंतर तुमचे छोटे छोटे एक्सप्रेशन्स, ते कॅमेरा, एक खास अँकर साठी कॅमेरा असतो, ते छोटे छोटे हो. एक्सप्रेशन टिपत असतो त्या. आणि करतो. न बघता बोलायचं अँकरनी, म्हणजे डॉक्टरांचे इंट्रोडक्शन सगळंच न बघता. म्हणजे थोडस मला ते मी घाबरलेले होते खरं तर. पण काही नाही, मग हिम्मत सर म्हणे ये सुचेता काय घाबरतेस, मला विश्वास आहे म्हणून मी तुला फोन केलाय. म्हटलं चला, हा सरांचा कुठेतरी आपल्यावरती विश्वास आहे, म्हणजे आपण करू शकणार आहे आपण. आणि एवढी किती चांगली छान. अपॉर्च्युनिटी म्हटलं आपण नाही सोडायची. म्हटलं मी धीर करून बरोबर बरोबर. गेले. मी एक कार्यक्रम लाईव्ह बघितला, लांबून बघितला, स्टुडिओतून, लाईव्ह स्टुडिओतून. मी दुसऱ्या अँकरचा मी कार्यक्रम बघितला आणि मी घरी आले. आणि मी नियती मॅम, मी खरं सांगते, मी नेक्स्ट बुधवारच्या लाईव्ह कार्यक्रमाला मी कार्यक्रम लाईव्ह केला. मला इतकं भारी वाटलं आणि मला सगळ्यांच्या प्रतिक्रिया इतक्या छान आल्या की सुचेता कुठेही वाटलं नाही तू उगाच घाबरत होतीस की हा टीव्हीवर मी दिसणार की काय. पण हो खरंच म्हणजे जिकरीचं काम आहे. मला एक आणि इथे सांगायचंय की आपण कुणालाही, रेडिओतली एखादी व्यक्ती असू दे, टीव्हीतली असू दे किंवा बातम्या देणारी असू दे, आपण चूक पटकन आपण तिची पकडतो. बोलायला हो आपल्याला फार सोपं आहे, ती चुकली, ती असं झालं, पण प्रत्यक्षात ती अँकर असते किंवा रेडिओतली असू दे किंवा बातम्या देणारी असू दे, तिच्या समोर एवढं मोठं टास्क असतंय. लाईव्ह प्रोग्राम अगदी. करणं इतकं इझी नाहीये. कारण का कठीण आहे जे कठीण गेस्ट असतात खूप कठीण आहे. जे गेस्ट असतात त्यांच्या बरोबर आपल्याला बोलायचं आहे, त्यांना बोलकं करायचं आहे. वरून कंट्रोल रूम मधून आपला प्रोड्युसर आपल्या कानात सांगत असतो, याचा हो फोन आलाय, त्याचा फोन आलाय, हो एवढं ड्युरेशन झालंय, आता ब्रेक आपण घेतोय, हजार भानगडी हो असतात. आणि तरी चेहऱ्यावरती आपण दाखवायचं नाहीये की मी कुणाचं तरी वरून ऐकतीये. तो चेहरा हो. आपला असाच दिसायला पाहिजे की हा मी नियती मॅमशी बोलतीये, बोलते असाच दिसायला अगदी पाहिजे. अगदी. सो ते लोकांना छोट्या छोट्या चुका पकडायला खूप सोपं आहे, पण सोपं ते जातं इझी, पण करणं हा खूप सोपं कठीण जातं असतं. पण इझी नाहीये. सो असं सह्याद्रीमध्ये माझी एंट्री झाली आणि मी सह्याद्रीचे कार्यक्रम पण फार एन्जॉय करते. आणि असं वाटतं की वा, अरे इतके मस्त. दिवस का आपण इथे गेलो नाही किंवा काम केलं नाही. सो पण खरंच. ही जी, हे जे मला गिफ्ट, अनएक्सपेक्टेड गिफ्ट मला सह्याद्रीचं मिळालं. कधी अगदी मला वाटलं नव्हतं की मी अँकर म्हणून, स्वप्न नव्हतं बघितलं. पण शेवटी हा कुठेतरी माझ्या कामाची पावती मला मिळाली असंच मी मिळाली. समजते. खरंच तो असा खरंच. प्रवास माझा सुरू आहे छान मस्तपैकी तुमच्या हो. सगळ्यांच्या आशीर्वादाने. नाही नाही, आशीर्वाद नाही, देवाचे तुमच्या मागे खूप मोठे आशीर्वाद आहेत. आज तुम्ही येस येस आमच्याकडे येस. वेळात वेळ काढून आम्हाला एवढं सगळं सुंदर छान सांगितलं की आयुष्य काय असतं. फक्त यश, आम्ही एक सिरियल केली होती मध्ये, यश म्हणजे नेमकं हम्म, काय. तर हम्म, जो माणूस आता तुमच्यासारखा सुखी, आनंदी, समाधानी असतो, तेच नाही का यश. म्हणजे येस पुरेपूर येस. यशाचं ओसंडून वाहतंय तुमच्या आयुष्यामध्ये, तुमचं हास्य. म्हणजे ते आता आमच्यावरती असं रम व्हायला लागलंय, आम्हाला पण असं इतकं आत्म, इतकं सुंदर आनंदाच्या उकळ्या आपण म्हणतो तसं फुटताय. येस तर येस. नवदुर्गामध्ये आज तुम्ही आलात आणि इतकं सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. सुप्रजाच्या तर्फे अतिशय मनापासून आभार. येस. थँक्यू. नियती मॅम, मी तुमच्या सगळ्या टीमचे आभार मानते की तुम्ही मला हे जुने दिवस सगळे आठवायची संधी दिली. त्यामुळे आज जे हास्य दिसतंय ते, त्याचं क्रेडिट सगळं तुम्हाला आहे. सो तुमच्या सगळ्या टीमचे आणि आपल्या ज्या ज्या भगिनी हे हा कार्यक्रम ऐकतात त्यांना सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि एकच जाता जाता सांगते, मस्त राहा आणि स्वस्त राहा आणि हसत राहा मेन म्हणजे.